इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेचा फेब्रुवारी 2019चा जो पेपर होता, या पेपरमधील प्रथम भाषा मराठी या पेपरची आपण या व्हिडिओमध्ये तयारी करून घेणार आहोत। मला खात्री आहे की या मराठी भाषा विषयाची तुमची परिपूर्ण तयारी या सराव पेपरमधून नक्की होईल। सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे मी या व्हिडिओमध्ये दिली आहेत। चला तर मग आपण हा फेब्रुवारी 2019चा मराठी भाषा विषयाचा पेपर आपण कसा सोडवायचा ते अभ्यासूया। पहा, आपल्याला प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना दिलेली आहे की खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा। आता तुम्हाला स्क्रीनवरती ही कविता दिसते आहे। ही कविता तुम्ही वाचायची आहे, समजून घ्यायची आहे। आता यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूया की कैदी कोणाला म्हटले आहे, असा पहिला प्रश्न आहे आणि पर्याय आहेत दरोडेखोराला, कोंबड्याला, पोपटाला आणि हृदयाला। आता आपण जर या कवितेमधला हा शब्द पाहिला राघू, तर अर्थातच त्याचा समानार्थी शब्द आहे पोपट आणि त्याच्याविषयीच या कवितेमध्ये आलेला आहे। तोच त्या ठिकाणी पिंजऱ्यामधला कैदी आहे आणि म्हणून इथे आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तर घ्यायचं आहे। दुसरा प्रश्न आहे कैदी तुरुंगाला का विसरला। आता या कवितेतली जी ओळ आहे ती पहा, इथे मी अधोरेखित करतो की तोच निलातुनी कुणी जातबाई पिंजऱ्याशी झापून हळूच येई। अर्थातच जातबाई म्हणजेच आप्तजन आणि म्हणून इथं कैदी तुरुंगाला का विसरला, तर आप्तजन भेटल्यामुळे। प्रश्न तिसरा आहे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही। आता आपण हा प्रश्न पूर्ण वाचा आणि शेवटचा जो शब्द आहे नाही तो जर आपण समजून नाही घेतला, वाचला नाही व्यवस्थित, तर आपलं उत्तर चुकू शकतं। म्हणून प्रश्न नीट वाचणं हे सुद्धा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अत्यंत आवश्यक आहे। आपण जर इथं बघितलं तर यामधील कलह या शब्दाचा समानार्थी शब्द या कवितेमध्ये आलेला नाही। बाकी अक्ष, पक्षी, पर या शब्दांचे समानार्थी शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत। आता आपल्याला प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी हा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद दिलेला आहे आणि याच्या काही सूचना आहेत। पहा, पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य उत्तरांचे पर्याय निवडा। आता तुम्ही हे 4 ते 6 जे काही प्रश्न असतील तर ते पर्यायासहित वाचा, म्हणजे नक्की तुम्हाला यातले योग्य पर्याय जो आहे तर तो घेऊन या 3 वाक्यांचा एक छान अर्थपूर्ण असा परिच्छेद जो आहे तर तो त्या ठिकाणी तयार होईल। पहा, टिंबटिंब ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे। अर्थातच इथं व्यसन हा शब्द येईल, म्हणजे व्यसन ही समाज जीवनाला लागलेली कीड आहे। तिचा टिंबटिंब करणे ही काळाची गरज आहे, नायनाट करणे ही काळाची गरज आहे, कारण आजची तरुण पिढी तिच्या आहारी गेल्याने अधोगतीकडे निघाली आहे। अशा पद्धतीनं या 4, 5 आणि 6 या प्रश्नांची उत्तरं आपण काढत असताना तिन्ही वाक्ये एकमेकांशी जोडली गेलेली असली पाहिजेत। तिन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध आला पाहिजे आणि ही सगळी वाक्ये एकमेकांशी जर संबंधित असतील, निगडीत असतील, तरच तो सुसंगत वाक्यांचा परिच्छेद होणार आहे। आता आपण पुढच्या प्रश्नांच्याकडे जाऊ। प्रश्न 7वा आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी समानार्थी नाही। आता इथे पहा, नौबत, डंका ही समानार्थी शब्दांची जोडी आहे। कवाड, द्वार ही सुद्धा जोडी आहे। शोषिक, पीडित ही मात्र जोडी नाही, कारण शोषिक म्हणजे सहनशील आणि पीडित म्हणजे ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे अशी व्यक्ती म्हणजे पीडित व्यक्ती। अगम्य, गंभीर ही सुद्धा समानार्थी शब्दांची जोडी आहे, म्हणजे समानार्थी शब्दांची जोडी नाही तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। आता आपण 8वा प्रश्न पाहू पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थी शब्दांची आहे। पहा, पोषण, कुपोषण यायला हवं होतं, इथं आलेलं नाहीये। सध्या, तूर्त ही सुद्धा समानार्थी शब्दांची जोडी आहे। वेचक, वेधक ही सुद्धा समानार्थी शब्दांची जोडी आहे। परंतु द्रुत, मंद, द्रुत म्हणजे वेगवान आणि मंद म्हणजे अगदी हळू, तर पर्याय क्रमांक 4 ही मात्र विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे। प्रश्न 9वा आहे पुढील वाक्यात शुद्ध लेखनाच्या एकूण किती चुका झाल्या आहेत। आता इथे पहा, एक वाक्य दिलेलं आहे माझ्या खणखणीत आवाजाने
आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली. इथे जर आपण बघितलं तर खणखणीत या शब्दामध्ये हा बाणातला नची जी वेलांटी आहे ती अर्थात दीर्घ असायला पाहिजे. तसंच ठणठणीत या शब्दामध्ये सुद्धा हा जो काय बाणातला न जो आहे त्याची वेलांटी दीर्घ असायला हवी. आणि दणाणूनच ह्या शब्दामध्ये हा जो काय न नळातला आहे तर तो बाणातला असायला पाहिजे. अशा पद्धतीनं या 3 चुका इथं झालेल्या आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 की ज्याच्यामध्ये ह्या 3 चुकांचा पर्याय दिलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं आता उत्तर आहे. आता प्रश्न 10वा आहे. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायांतून निवडा. हे किंवा ते असे अनिश्चित म्हणजे आपल्याला एक काहीतरी निवडायचं आहे, त्यालाच आपण वैकल्पिक विकल्प बोधक असं आपण म्हणतो. आता प्रश्न 11वा आहे. वाक्प्रचार व त्याचा अर्थ यात अचूक जोडी ओळखा. आता अचूक उत्तरांचे 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. पहा, गुण दाखवणे खरे रूप दाखवणे म्हणजे हा वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ बरोबर आहे. कंठशोष करणे मोठ्याने रडणे असा त्याचा अर्थ होत नाही, तर कंठशोष करणं म्हणजे ओरडून गळा सुकवणे, उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे, त्याला कंठशोष करणं म्हणतात. काट्याचा नायटा होणे म्हणजे विचारांचा गोंधळ उडणे, ही सुद्धा जोडी बरोबर नाही, कारण काट्याचा नायटा होणे म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा मोठा परिणाम होणे. आता 4था पर्याय आहे कंठ फुटणे खणखणीतपणे बोलू लागणे. ही जी जोडी आहे वाक्प्रचार व त्याचा अर्थ ही बरोबर आहे, म्हणून इथं आपण पर्याय क्रमांक 1 व 4 हे उत्तर इथं घ्यायचं आहे. प्रश्न 12वा आहे. सोबतच्या आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास राग या अर्थाचा शब्द तयार होतो. पहिल्यांदा आपण इथे ती म्हण तयार करून घ्यायची आहे, ती लिहायची आहे. पहा, भीड भिकेची बहीण अशी इथे ही म्हण आलेली आहे आणि आपण जर बघितलं तर इथे ची आणि ड ही जी अक्षर आहेत म्हणजे 5वा आणि 2रं, तर मग चीड हा शब्द तयार होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं आता उत्तर आहे. आता 13वा आहे प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंत तालव्य वर्णाने सुरू झाली नाही. म्हणजे आपल्याला च, छ, ज, झ हे जे काही 4 वर्ण आहेत या 4 वर्णांचे य-युक्त उच्चार व अयुक्त उच्चार आपल्याला माहिती पाहिजेत. आता जेव्हा य-युक्त उच्चार च, छ, ज, झ या अक्षरांचा होतो तेव्हा त्याला तालव्य म्हणतात आणि अयुक्त उच्चार जेव्हा होतो त्याला दंत तालव्य म्हणतात. इथे आपण जर बघितलं तर चांबडे, जलौघ, चवदार आणि झरा. इथे चांबडे, चवदार आणि झरा इथे जे काही च आणि झ आलेला आहे त्यांचा उच्चार हा अर्थातच य-युक्त आहे म्हणजे तालव्य, पण जलौघ मध्ये जचा उच्चार य-युक्त आहे म्हणजे तो दंत तालव्य आहे. म्हणजे इथं आपण जर बघितलं तर याचं उत्तर जे आहे तर त्या अर्थातच जलौघ असं येतं. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढचा जो प्रश्न आहे तर तो पुढचा प्रश्न जो आहे तर तो घ्यायचा आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 14 कडे जाऊया. पुढीलपैकी पररूप संधी असणारा शब्द कोणता. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. आता पररूप संधी म्हणजे काय, तर एका पुढे येणारे जे वर्ण असतात तर त्या वर्णातील दुसरा वर्ण कायम राहतो व पहिला वर्ण लोप पावतो म्हणजे नाहीसा होतो. असा जर त्या ठिकाणी संधीचा शब्द असेल तर त्याला पररूप संधी असं म्हणतात. म्हणजे आपल्याला इथे विग्रह करून घ्यावा लागेल. पहा, घरी घर अधिक ई, एका पुढे एक येणारे वर्ण आहेत अ अधिक ई. इथे जर आपण बघितलं तर अचा लोप झालेला आहे आणि हा दुसरा जो स्वर आहे तो कायम राहिलेला आहे म्हणजे अर्थातच हा पररूप संधी आहे. आता पुढचा बघा शब्द खिडकीत, खिडकी अधिक आत. इथे मात्र काय झालेलं आहे की दुसरा वर्ण जो आ आहे तर त्याचा लोप झालेला आहे आणि खिडकीत असा संधीचा शब्द बनलेला आहे म्हणजे हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. आता पुढे पहा की निरव, नि अधिक रव अर्थातच इथं हा विसर्ग संधीचा आहे उदाहरण. आणि चौथा आहे बोल अधिक एन म्हणजेच बोलेन, अ अधिक ए. आता इथे अचा लोप जो आहे तो झालेला आहे आणि दुसरा जो स्वर आहे तो कायम राहिलेला आहे म्हणजे आपण जर बघितलं तर घरी आणि बोलेन हे जे 2 शब्द आहेत ते पररूप संधीचे आहेत. आता 15वा प्रश्न आहे की पर्यायांतून धर्मवाचक म्हणजेच अर्थात भाववाचक नाम नसलेला शब्द निवडायचा आहे. आता पहा, अद्भुत, नाविन्य, साहस,
आणि श्रीमंती. तर अद्भुत हा विशेषण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येईल. इथं नाविन्य, साहस, श्रीमंती हे भाववाचक नाम म्हणजे धर्मवाचक नाम आहेत. प्रश्न 16 आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील नामास संख्या विशेषण लावले आहे? अचूक उत्तराचे 2 पर्याय नोंदवायचे आहेत. आता इथे जर आपण बघितलं तर दुहेरी रंग, इथे दुहेरी हे संख्या विशेषण आहे. कोणती इयत्ता, इथे मात्र कोणती हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. साहसी बहुगुण विशेषण इथे आहे. कोणती हे आपल्याला जर बघितलं तर काही गट हा जो पर्याय आहे याच्यामध्ये सुद्धा काही हे अनिश्चित संख्या विशेषण आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 व 4 ही जी काही पर्याय आहेत हे त्याचं उत्तर बरोबर आहे. आता 17वा प्रश्न आहे की कोणती शब्दांची जोडी परस्पर विरुद्धलिंगी शब्दांची नाही? आता इथे याचं उत्तर जे आहे ते अर्थातच युवा युवती म्हणजेच युवक युवती असं पाहिजे होतं आणि महिषी पाहिजे होतं, पण तिथं महिषा दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 ह्या विरुद्धलिंगी शब्दांच्या जोड्या नाहीत. प्रश्न 18 आहे, पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मला आता चालवते. अर्थातच इथे ही जी काही विभक्ती आहे तर ती चतुर्थीची आहे, कारण इथं कर्त्याला हा लाचा प्रत्यय लागलेला आहे. 19वा प्रश्न आहे, श्रेयाने आता मैदानात उतरावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. अर्थातच इथे श्रेयाने आता मैदानात उतरावे, तर उतरणारी श्रेया आहे आणि उतरण्याची क्रिया जी आहे तर ती अर्थातच तिच्यावरतीच होणार आहे. श्रेयाने मैदानात उतरावे, श्रेयसने मैदानात उतरावे, क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणजेच इथे हे आक्रमक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढे 20वा प्रश्न आहे की रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते. म्हणजे इथं अट आहे की जर तुम्हाला दुप्पट चालायला नको असेल तर तुम्ही रस्ता चुकायचा नाहीये. म्हणजे की हे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आलेला आहे आणि संकेतबोधक उभयान्वयी अव्यय हे मिश्र वाक्यामध्ये येतं, म्हणून पर्याय क्रमांक इथे 2 हे त्याचं उत्तर आहे. अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. पहा, मी सहजपणे लंगडी खेळत असे, म्हणजे हा रीती भूतकाळ आहे. मी सहजपणे लंगडी खेळत असते, अर्थातच हे रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे. मी सहजपणे लंगडी खेळत आहे हे अपूर्ण वर्तमान काळ आणि मी सहजपणे लंगडी खेळते साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ विचारलेला आहे. 22वा प्रश्न आहे, द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? आता द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पद महत्वाचे असा जो सामासिक शब्द असेल त्याला द्वंद्व समास म्हणतात. अनंत नाही अंत ज्याला असा तो, अर्थातच तो देव बहुव्रीही समास आहे. समुद्रकाठ, समुद्राचा काठ विभक्ती तत्पुरुष समास आहे. पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी मध्यम पदलोपी समास आहे. आणि न्यान म्हणजेच ने आणि आण इतर द्वंद्व समास आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 23वा आहे की मध्यगुरु असणारा गण ओळखा. आपल्याला 8 गण जे आहेत ती माहिती पाहिजेत. इथं यमाचा आहे, ह्याचे गण आपण पाडू. इथे लघु गुरु गुरु असा त्याचा क्रम येतो. भास्कर मध्ये आपण गुरु लघु लघु असा क्रम येतो. जनासमध्ये लघु गुरु लघु असा क्रम येतो आणि तारापमध्ये गुरु गुरु लघु असा क्रम येतो. इथे जर आपण बघितलं तर मध्यगुरु अर्थात जनास या गणामध्ये येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. 24वा प्रश्न आहे की कवी व त्यांचा कविता संग्रह यात अयोग्य जोडी कोणती? आता बा भ बोरकर, दूधसागर, पद्मा गोळे, स्वप्नजा, गल ठोकळ, मीठ भाकर हे बरोबर आहे, परंतु इंदिरा संत यांचा हुंकार हा काव्यसंग्रह नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता 25वा प्रश्न आहे की गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचं? तर अर्थातच विवा शिरवाडकरांचं जे टोपण नाव आहे तर ते अर्थातच कुसुमाग्रज आहे. प्र के अत्रे अर्थातच केशव कुमार आहे. राम गणेश गडकरी अर्थातच गोविंदाग्रज आहे आणि कृ के दामले म्हणजेच कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशव सूत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं आता उत्तर आहे. विद्यार्थी मित्र हो, हा 2019चा पेपर आपण सोडवून पूर्ण केलेला आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे जर आपण उत्तरं काढली तर आपल्याला नक्कीच भाषा विषयामध्ये पैकीच्या पैकी म्हणजे 50 पैकी 50 गुण सुद्धा मिळू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील सरकारी एक प्रश्नपत्रिका बोर्डाची जी आहे तर ते आपण घेऊन भेटू. तोपर्यंत इथेच थांबू.